मिळालाच पाहिजे, संपदाला न्याय 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 मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, संपदाला न्याय मिळालाच पाहिजे. अनेक शंका आहे तिच्या कुटुंबाला, तिच्या कुटुंबाची मागणी अजून सरकार का पूर्ण करत नाही, कुणाला लपवायचं सरकारला. एसआयटीची मागणी, आमची मागणी ही आणि त्या कुटुंबाची मागणी, कोण खासदार आहे त्याला का आज अद्यापर्यंत अटक केली नाही. म्हणून आज आम्ही मंत्रालयामध्ये देवाभाऊ यांना विचार, तर आमच्या न्याय देण्यासाठी एसआयटी स्थापन का करत नाही हे सगळीकडे सगळ्याला माहिती आहे. रणजितसिंह निंबाळकर यांच्या दबाव चाललंय आणि त्यामुळं प्रशासन हे त्याला त्या ठिकाणी मागे घालतंय. आणि आपण बघतोय की क्लीन चिट द्यायची का, महिला आमची भगिनी ही मेलेली आहे आणि तिला दुर्दैवाने तिच्या चारित्र्यावर संशय घेतले जात आहेत. आणि फलटण पोलीस हे कशा पद्धतीने चौकशी करणार, ज्या पोलिसांनी तिला चौकशी करणार आहेत का, याच्या संदर्भातले शंका हे आमच्या सहसंबंध महाराष्ट्राच्या मनामध्ये संपदा तात्काळ एसआयटी स्थापन केली पाहिजे मुख्यमंत्री प्रकरणे. आणि आपण बघतोय संपदा असं वतीनं आंदोलन मुलीच्या जीव फलटणमध्ये गेल्या याचं त्या ठिकाणी बघितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी थोड्या संवेदना दाखवल्या पाहिजेत. आज त्या ठिकाणी आगवण्याचं कुटुंब असेल, त्या ठिकाणी निंबाळकराचा खून असेल, त्या ठिकाणी तो नन्नावरे नावाच्या एका कुटुंबाने आत्महत्या लाईव्ह करून त्या ठिकाणी केलेली असेल, याचे आरोपी कधी शोधणार आहेत देवेंद्रजी. ह्या सगळ्या प्रकरणाची एसआयटी मार्फत उच्चस्तरीय निवृत्त न्यायाधीशामार्फत त्या ठिकाणी चौकशी करावी आणि संपर्क मिळाला पाहिजे. अन्यथा आम्ही मंत्र्याला रस्त्यावर त्यांनी जो लढा द्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही समर्थ आहेत. संविधानिक लढा तुमचा बघितला ना, हे दीड दमडीचे तुमचे लोक कार्यकर्ते, तो काशीत तुमच्या तालमी चालवतो, तो बिअर बार मध्ये बसून मला फोन करतो आणि आम्हाला जीव मारायच्या धमक्या देता. अरे माझी जरा माहिती घ्या नीटनेटकी. महबूब शेखच्या डिक्शनरीत भीती एवढं सांगतो, गिदड़ की जब मौत आती है तो वो शहर की तरफ दौड़ता है. तुम्ही जो अन्याय अत्याचार करताय ना, त्या अन्याय अत्याचार फलटण मध्ये आणि त्या मधुदीप हॉटेलमध्ये डॉक्टर संपदा त्यावेळेला संपदाची आत्महत्या झाली. तातडीनं त्या ठिकाणी तिथं तुम्ही मृतदेह खाली घेता, पण 6 महिन्यापूर्वी तिथं शेजारी पवारवाड्यात पवाराच्या तिथं पवाराची बिल्डिंग आहे, तिथं आत्महत्या झाल्यावर पोलीस बळच ते प्रेत खाली घ्यायला जात नव्हते. मग संपदाच्या प्रकरणात तिच्या कुटुंबाला काय येऊ दिलं नाही. संपदा मेली तुम्ही सांगताय 7:30 वाजता आणि तुम्ही 11:15 वाजता तिचा व्हॉट्सअपचा लास्ट सीन रात्री कसा आला, तिचा मोबाईल कुणी घेतला. ज्याप्रमाणे राज्य महिला आयोग वागतं या प्रकरणामध्ये एकंदरीत त्यांची पण भूमिका संस्थात्मक वाटते. 100% आरोपीला वाचवण्याचा तो आयोग झालेला आहे. आरोपीला वाचवण्याचा आयोग आणि त्या ठिकाणी पीडितेच्या चारित्र्याचं हनन करणं हे मला वाटतं खूप दुर्दैवी आहे. मला संपदाच्या नातेवाईकांनी सांगितलं की संपदा एकदा मेली, पण ह्या तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन आमच्या कुटुंबाला हे लोक रोज करताय, असे तिच्या चारित्र्यावर शिंतोडे घेताय. संपदाच्या एका मैत्रिणीचा मला फोन आला आणि तिने मला सांगितलं की माझं नाव सांगू नका, पण संपदाला कशा पद्धतीने छळलं गेलं हे तिने मला सांगितलं. म्हणली जर तुम्ही माझं नाव सांगितलं की तर माझे घरचे माझं शिक्षण बंद करतील,
ती संपदाची मैत्रीण होती, ती देखील मेडिकलची स्टुडंट आहे. एवढे विदारक परिस्थिती म्हणजे आपण महाराष्ट्रात राहतोय का कुठे राहतोय नेमकं? देवा भाऊ, याच्यातून तुम्हाला काय महाराष्ट्राचं काय सिद्ध करायचंय? आपला महाराष्ट्र हा शाहू फुले आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात आरोपीला वाचवलं जात आहे. ही काय पद्धत लावली? तिच्या कुटुंबाला न्याय मिळायच्या ऐवजी तिच्यावर त्या ठिकाणी आरोप होत आहेत. मेलेल्या माणसं उत्तर द्यायला येणार नाही तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. याच्यापेक्षा आणि का तुम्ही एसआयटी लावत नाही? ज्या फलटण पोलिसांच्या अनेक तक्रारी संपदाने केल्या त्यांची ते काय चौकशी करणार आहे? तो म्हणजे चोराला तुम्ही चौकशी करायला सांगताय? याच्यापेक्षा दुर्दैव काय? अरे निंबाळकरचं करायचं काय? सांगितलं हे ऐकून अक्षरशः मन सुन्न झालं. संपदा मुंडेला कशा पद्धतीने त्रास होता, तिला किती खालच्या पातळीवर जाऊन टॉर्चर केलं जात होतं हे त्या ठिकाणी संपदाच्या मैत्रिणीने मला फोन करून सांगितलेलं आहे. जे हस्ताक्षर होतं ते मिळत नाहीये. वेलांटी पहिली दुसरी 100% हस्ताक्षराबद्दल शंका आहे. ती संपदा जी 4-4 पदाचा जॉब द्यायची ती 4 वळी हातावर लिहून कशी आत्महत्या करील हा संशय ना. आणि तिचा जे चौकशीचा जॉब आहे तोच तिचा त्या ठिकाणी मृत्यूपूर्व जॉब हा सरकार का ग्राह्य धरत नाही? हँडरायटिंग एक्सपर्टकडे ते का पाठवत नाही? आणि सगळे मधुदीप हॉटेल जे भोसलेचं आहे रणजित निंबाळकरशी संबंधित त्याचं सीसीटीव्ही फुटेज 2 दिवसाचं. संपदा ज्या दिवशी तिथे गेली त्याच्या अगोदर 2 तास आणि संपदा गेलं त्यानंतर 2-2.5 तास हे का त्या ठिकाणी केलं देत नाही? संपदाताई हम शर्मिंदा है, संपदाताई हम शर्मिंदा है, संपदाताई हम शर्मिंदा है। होश में आओ, 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 निकम्मी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, निकम्मी सरकार होश में आओ, होश में आओ, होश में आओ, निकम्मी सरकार होश में आओ। भारतीय जनता पार्टी गाड़ी जाऊ दे, गाडीला ऑफिसर गुन्हेगार लोकांना आंदोलन अरे हे वागणूक तुम्ही आरोपीला दिलाय, आम्ही आरोपी यासाठी आंदोलन करणं यात रात्री गुन्हा झालाय. एखाद्या मुलीसाठी काय मागायचं नाही, काय पद्धत शरदचंद्र पवार पक्षाचं
आहे